परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्यापैकी दिवाळीची कामं आटोपलेली आहे आणि आता छोटे मोठे कामं चालू आहेत. आता हा बॉक्स आहे, यामध्ये मी कपडे सर्व व्यवस्थित ठेवले आणि त्यावर एक छोटा रायटिंगचा जो टेबल होता तो ठेवलेला आहे. तर अशामुळे काय होईल की बऱ्यापैकी स्पेस पण होईल आणि बऱ्यापैकी वस्तू पण मला तिथे ठेवता येईल, अरेंज करता येईल. इथे मी आता हे फुलांचे 2 फ्लॉवर पॉट ठेवलेले आहे. तिथे एक फोटो पण लावलेला आहे आणि त्यानंतर या साईडला मी ही चटई धुवायची होती मला. आता छोटे मोठे कामं असतातच, पण झालं आजचे दिवस ते आहेत आणि उद्यापासून मग फराळाला सुरुवात. आता दिवाळीला फक्त 3 ते 4 दिवस राहिलेले आहे आणि फराळाला तरी 1-2 दिवस पाहिजेच असते आणि एकटीला करायचं म्हटलं की स्वयंपाक पाणी करून नंतर दुपारच्या वेळेस फराळाचं करत असते आणि सर्व मी घरीच करते, बाहेरून काही मागवत नाही. त्यानंतर चटई वगैरे धुवून घेतली. नंतर भांडे होते, भांडे घासून घेतले आणि कपडे पण धुवायचे होते. काही ब्लँकेट होत्या, चादर वगैरे, तर त्या धुवायच्या होत्या मला. भांडे घासून घेतले, त्यानंतर कपडे धुतले आणि इथेच कपडे आणि भांड्याचं दोन्ही असते माझं. आधी भांडे घासून घेते, नंतर सर्फ टाकून ते व्यवस्थित फरशी धुवून घेते, त्यानंतरच इथे कपडे धुते आणि गोटा नसल्यामुळे मग ते ब्रशनीच घासून काढावी लागतात. तर अशा पद्धतीने कपडे वगैरे झालेले आहे. त्यानंतर अजून थोडेफार कामं होते. तर चटई मागच्या साईडला सुकत ठेवलेली आहे, तिथे ऊन असते यावेळेस आणि किचन ओटा मला आवरायचा होता आणि दिवाळीचे कामं सुरू झाले तेव्हापासून कामं थोडी लेटच होत आहे. तर किचन ओटा वगैरे आवरून झाला आणि आज मला जायचं होतं डीमार्टमध्ये. थोडं मला आता फराळाचं सामान घ्यायचं होतं, जसं की पोहे, रवा, मैदा. मी डीमार्टमधूनच आणत असते आणि बाकी किराणा मग आमच्या नेहमीच्या दुकानातून. आणि हा दिवाण पण आवरून घेतलेला आहे. नंतर हा ऑर्गनायझर बॉक्स होता, तर तो मला तर पुसूनच काढायचा होता. म्हटलं पुसून काढून घेऊया, जास्त खराब नसेल. तर ओपन केला तर आतमध्ये पण धूळ दिसली. म्हटलं एवढ्या आतमध्ये धूळ तरी कशी काय जाते माहिती नाही. ती पण मग म्हटलं चला घासूनच घेऊया. त्यानंतर हे बॉक्स पण मी मागच्या साईडला घासून घेतला. इकडे मोकळी जागा आहे त्याच्यामुळे व्यवस्थित घासल्या जाते आणि बऱ्यापैकी ऊन असते तर तिथेच सुकत ठेवते मी. आणि हे बॉक्स खूप उपयोगी पडले मला. बरंच सामान याच्यामध्ये बसत असते माझं आणि कसं स्पेस पण खूप कमी स्पेसमध्ये ते राहते आणि सामान पण व्यवस्थित बंद असते, त्याच्यामुळे बाहेरून काही पसारा दिसत नाही. तर अशा पद्धतीने हे बॉक्स मला खूप उपयोगी पडलेले आहे. त्यानंतर बघू शकता या रूममध्ये पण थोडा चेंज केलेला आहे मी. कपडे आता या कपाटामध्ये लावलेले आहे आणि इथलं सर्व सामान आता या कपाटामध्ये ठेवलं आणि इथे छान असं कवर लावलेलं आहे सोफ्याचं, का जे की माझ्याकडे एक्स्ट्रा होतं, ते यूज नव्हतं होत म्हणून मी तिथे सेट केलं. आणि हा बॉक्स पण इथे सेट केलेला आहे, सामान सर्व सेट केलं, पडदा वगैरे धुवून घेतला, खिडक्या पुसलेल्या आहे आणि अशा पद्धतीने इथे मुलीचा फोटो ठेवलेला आहे आणि छान अशी रूम सेट केलेली आहे. नंतर दुपारी मेथीचे पराठे आणि दह्याची चटणी केलेली आहे आणि मला डीमार्टमध्ये जायचं होतं, तर म्हटलं आज काही वरण भात वगैरे लावत नाही, शॉर्टकट करते. आणि व्हिडिओ माझे हे 2 ते 3 दिवसा मिळूनचे आहेत, तर ते मागे पुढे झाले असतील. तर असो इथे पराठे वगैरे करून घेतले आणि कुठे बाहेर जायचं म्हटलं की मग थोडं आटोपतोच घ्यावं लागतं. त्यात कामं वगैरे अर्धे कामं टाकून द्यावे लागतात, म्हणजे ते बाहेरचं पण काम होणं आवश्यक आहे. आणि डीमार्टमध्ये कसं संध्याकाळी जायचं म्हटलं तर भयानक गर्दी असते आणि भरपूर वेळ जातो. त्याच्यामुळे आज ठरवलं की नाही, आज लवकर जायचं, बाकी कामं राहू द्यायची, आल्यानंतर करायचे. म्हणून मग मी थोडेफार कामं राहू दिले, जसं की खिडक्या वगैरे पुसायच्या होत्या तर ते तिकडनं आल्यानंतर करणार. फक्त किचनच्या बाहेरच्या साईडनी खिडक्या पुसायच्या आहे, बाकी तर सर्व झालेल्या आहे. तर नाश्ता वगैरे करून घेतलेला आहे इथे, नाश्ता म्हणा किंवा जेवण दुपारचं. आणि हा पण भाग मी स्वच्छ केलेला आहे. भिंती पावसामुळे बऱ्यापैकी काळ्या पडलेल्या होत्या, ते पण सगळं क्लीन केलं. आणि आता फक्त हे प्लॅस्टिक विकायचं आहे मला, ते 1-2 दिवसामध्ये विकू. आणि त्यानंतर डीमार्टमधून आलो आणि किचनच्या मागच्या साईडला बाहेरून ही खिडकी साफ करायची होती, तर ती पण क्लीन करून घेतली. आणि किचनची खिडकी खूप खराब होत असते, कारण तेल वगैरे उडते, त्याच्यामुळे चिकट येते. ते किचन क्लीनरने मी साफ केली आणि लवकर झाली. आणि इतकं पाणी म्हणजे धुळीमुळे ते खराब निघालं, 2-3दा पाणी बदलून मी ते पुसून घेतली स्वच्छ. तर अशा पद्धतीने याचं क्लिनिंग करून घेतलेलं आहे. आणि किचनमध्ये मी थोडाफार बदल केलेला आहे, पुढे तुम्हाला तो दाखवतेच. आणि छोटे मोठे बदल केले की बरं वाटतं. आणि आपलं कसं किचन नेहमी वस्तू त्याच जागी ठेवल्या की आपल्याला असं तेच वाटतं की नाही, काहीतरी नवीन असायला पाहिजे. त्याच्यामुळे मग मी यावेळेस म्हटलं चला छोटे मोठे बदल करूया. जास्त मोठ्या तर रूम नाही आपल्या, पण काहीतरी चेंज करू शकतो, म्हणजे तेवढंच
आपल्याला पण बरं वाटते आणि एवढी आपण साफसफाई करतो तर घरामध्ये काहीतरी बदल केला तर आणखीनच छान वाटते. तर जसं जसं सुचलं मला तसं मी करत असते आणि नाही आवडलं तर मग परत जिथली वस्तू तिथेच ठेवते. तर अशा पद्धतीने करत असते. त्यानंतर पुढची पण खिडकी पुसून घेतली. किचनला 2 खिडक्या आहे. एकीकडे जिथे देवाचा टेबल आहे त्या साईडला आहे आणि एक किचनचा जो ओटा आहे तिथे आहे. तर ही पण खिडकी पुसून घेतलेली आहे मी. आणि त्यानंतर दाराजवळ पण एक असा काच लावलेला आहे. काच यासाठी लावलेला आहे, पाऊस जर आला तर ते दार ओलं होतं, त्याच्यामुळे पावसामुळे फुगतं, त्यामुळे ते छोटीशी भिंत तयार केली आणि ते काच लावलेलं आहे, त्याच्यामुळे पाणी येत नाही. आणि अशा पद्धतीने हे सर्व पुसून घेतलेलं आहे मी. तर माझी आता बऱ्यापैकी कामं झालेली आहे, आटोपलेली आहे आणि उद्यापासून आता फराळ. त्यानंतर मी डीमार्टमधून काय काय आणलं ते दाखवते. तर हा एक काचेचा ग्लास आणलेला आहे, जो की मुलीसाठी दूध प्यायला, आणि त्यानंतर तूप आणलेलं आहे. मागच्या वेळेस मी छोटी बॉटल आणलेली होती, यावेळेस म्हटलं आणि कसं आहे काय ते पाहायसाठी म्हणून मी छोटी आणली, पण छान होतं ते तूप, म्हणून मी परत तीच बॉटल आता मोठी आणलेली आहे. म्हटलं शंकरपाळे करायचे आहे, परत अजून काही करायचं असलं गोडधोड तर. सहसा तर आमच्याकडे कोणी गोड खात नाही, तर बघू शंकरपाळे आणि बालुशाही करायचा विचार आहे, पण आता खाणाऱ्यावर डिपेंड आहे. नाहीतर केलं आणि तसंच राहिलं असं नको व्हायला. तर बघूया. तसं तर शेव, चिवडा, चकली वगैरे खातातच, पण गोड खूप कमी खातात. त्यानंतर मैदा वगैरे असं जे फराळाचं पाहिजे सामान ते घेऊन आलेली आहे. आणि बाकी किराणा मी नेहमीच्या दुकानातून आणते. फक्त हे जे डीमार्टमधून काही काही वस्तू आणत असते, जसं की कडधान्य झालं आणि पोहे वगैरे छान असतात. आणि दुपारी गेली तर गर्दी नसते आणि रात्री गेली तर भरपूर गर्दी असते. आज मी दुपारी गेली त्याच्यामुळे गर्दी नव्हती आणि 1 तासामध्ये माझं घेणं झालं आणि लगेच आली. काउंटरवर थोडा वेळ लागतोच, कारण की बऱ्यापैकी असतातच घेणारे, त्याच्यामुळे मग तिथे थोडा वेळ होतो. घ्यायला तर इतका वेळ लागत नाही, फक्त ते बिल वगैरे करताना थोडा वेळ जातो. तर असो, तर मी किचनमध्ये काय मेकओव्हर केला, छोटे मोठे बदल काय केले ते तुम्हाला दाखवते. तर हे आपलं किचनचं दार, जे की बाहेरूनच जावं लागतं. मी माझा किचन टूर, होम टूर केलेला आहे, त्यामध्ये तुम्ही बघाच. तर इथे दाराच्या मागच्या साईडला इथे पिशव्या ठेवायचा आहे. बाकी ही आपली खिडकी. आणि बदल असा झालेला आहे की इथे मी जे हे ऑर्गनायझर आहे, इथे आधी मसाल्याचे डबे होते ते काढून घेतलेले आहे आणि ते दुसरीकडे ठेवले. आणि ही जी इथे रॅक आहे छोटीशी, तिथे सर्वात खाली एक ट्रे ठेवलेला आहे आणि त्यामध्ये नॅपकिन ठेवलेले आहे. आधी तिथे नव्हते ते. आणि त्यानंतर बाकी जे सेम आहे ते तसंच आहे. आणि इथे छान एक मनी प्लांटचा वेल लावलेला आहे, ज्यामुळे छान असं फ्रेश वाटतं आणि पाहायला पण छान दिसतो, म्हणून मी हा वेल इथे लावलेला आहे. आणि आता इथे फ्रीज आधी मी दाराजवळ ठेवलेला होता, पण तो मला व्यवस्थित नाही वाटला. मग परत मी इथेच आणला तो. म्हटलं बरा होईल, पण ते मला नाही आवडलं. त्यानंतर ह्या फ्रीजवर हा जो बॉक्स आहे, यामध्ये मी हे मसाल्याचे डबे ठेवलेले आहे, त्या ऑर्गनायझरमधले काढून इथे ठेवले, म्हणजे यामध्ये व्यवस्थित राहतील ते. तर अशा पद्धतीने हे सेट केलेलं आहे. आणि बाकी जास्त सामान ठेवलेलंच नाही फ्रीजवर, पण ते होतंच काही दिवसांनी. नंतर इथे वरती वॉच आहे आणि जे पाण्याचे भांडे हे एक साईड ठेवले. गुंड तर इथेच होते, फक्त माठ इकडे होता रॅकजवळ, तो पण माठ मी एका साईडला घेतला, म्हणजे पाण्याचं सर्व एका साईडला. आणि इथे रॅक आहे आणि रॅक खाली परत मी आता ही रॅक इथे ठेवलेली आहे. आधी ते जी मोठी अलमारी होती त्या साईडला होती, ही जी मोठी रॅक आहे कडप्प्याची तिथे, तर ती रॅक मी आता या साईडला आणली, या रॅक खाली. आणि यामध्ये सर्व स्टीलचे भांडे ठेवलेले आहे. आणि बाकी याच्यामधले जे काही छोटे मोठे प्लॅस्टिकचे डबे होते तर ते या रॅकमध्ये सेट केले. आणि वरती 2-3 नवीन स्टीलचे डबे घेतलेले आहे, ते याच्या मागच्या साईडला ठेवले. आणि वरती सर्व स्टीलचे, खाली सर्व प्लॅस्टिकचे. यातले काही 2-3 डबे मी किचनच्या गॅस ओट्याखाली ठेवलेले आहे आणि सर्व छोटे डबे इथे ठेवले, म्हणजे एक साईड सर्व ते व्यवस्थित वाटतं मला. आणि इथे जी रॅक होती ही, तर इथे मी ड्रम ठेवलेला आहे आणि 2 डबे. तर अशा पद्धतीने हे सुटसुटीत वाटतं मला, असं केलेलं आहे थोडा बदल. आणि इथे देवाचं जो टेबल आहे त्याच्यावरती खिडकी आहे, तिथे मी मनी प्लांटचे वेल आधी पण होते, आता पण तेच लावले. आणि फक्त इथे थोडा बदल हा केला की ही किचन मॅट होती, ही मी गॅस ओट्याखाली ठेवायला आणली, ती छोटी पडली, तर मी ते देवाच्या तिथे लावली, भिंतीला अर्धी आणि अर्धी टेबलवर. छान वाटते. आणि याच्याच बाजूला मी फ्रीज ठेवणार होती, पण मला ते व्यवस्थित वाटलं नाही.
आणि वरचं बऱ्यापैकी सामान मी कमी केलेलं आहे. ते 2 पिंप होते ते काढून घेतलेले आहे आणि अगदी कमी सामान ठेवलं आणि अशा पद्धतीने मी किचनचा छोटे मोठे बदल केले आणि छोटे मोठे बदल केले की बरं वाटतं. आणि गॅस ओट्याखाली हे प्लॅस्टिकचे डबे ठेवले. तर अशा पद्धतीने छोटासा बदल केलेला आहे किचनमध्ये. तर कसा वाटला नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.